नमस्कार मंडळी. रक्षाबंधनाचा हा पवित्र सण नक्की कसा सुरू झाला जाणून घ्या. मनोरंजक कथा. रक्षणासाठी बांधलेल्या पवित्र धाग्याला रक्षाबंधन म्हणतात. हा पवित्र सण श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाच्या रक्षणासाठी त्यांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधतात आणि भाऊ त्यांच्या आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतात. आपण सर्व बंधू भगिनी दरवर्षी रक्षाबंधन मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने साजरे करतो. बहिणी ताट सजवून भावाची आरती करतात आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की रक्षाबंधन साजरे करण्याची सुरुवात कलियुगापासून नाही तर पौराणिक काळापासून झाली आहे. सत्ययुगापासून हा सण सर्वप्रथम सुरू झाला आणि माता लक्ष्मीने राजा बळीला रक्षासूत्र बांधून ही परंपरा सुरू केली असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या इतिहासाबाबत इतरही अशाच काही कथा प्रचलित आहेत. महाभारत काळात भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याशी संबंधित एक कथा प्रचलित आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने इंद्रप्रस्थामध्ये शिशुपालला मारण्यासाठी सुदर्शन चक्राचा वापर केला होता. त्या दरम्यान श्रीकृष्णाचे बोट कापले गेले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यावेळी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून भगवंताच्या बोटावर बांधला. योगायोगाने त्या दिवशी श्रावण महिन्याची पौर्णिमा होती. यावर देव इतका खुश झाला की त्याने द्रौपदीला वचन दिले की एक दिवस तो तिच्या साडीच्या एका धाग्याची किंमत नक्कीच देईल. देवाने द्रौपदीला अपहरणाच्या वेळी दिलेले वचन पाळले आणि तिची लाज वाचवली. कथा इंद्र आणि इंद्राणीचे रक्षाबंधन. भविष्य पुराणातील एका कथेत सांगितले आहे की भगवान इंद्राची पत्नी शुची हिने त्यांना राखी बांधली होती. एकदा देवराज इंद्र आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध झाले. तेव्हा राक्षसांचा पराभव होऊ लागला. तेव्हा देवराजाची पत्नी सुचीने गुरु बृहस्पतीच्या विनंतीवरून देवराज इंद्राच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले होते. तेव्हा या रक्षासूत्राच्या बळावर इंद्राने आपले व आपल्या सैन्याचे प्राण वाचवले. कथा माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली होती. धार्मिक इतिहासात राजा बळीचे दान सर्वात प्रसिद्ध आहे. एकदा माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि त्यांच्या बदल्यात भगवान विष्णूकडे मागणी केली. कथा अशी आहे की एकदा राजा बळीने यज्ञाचे आयोजन केले होते. त्यानंतर त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतारात आले आणि त्यांनी दानशूर राजा बलीकडून 3 पायऱ्या जमीन मागितली. जेव्हा बलीने हो म्हटले तेव्हा वामन अवताराने संपूर्ण पृथ्वी आणि आकाश फक्त 2 पावलांमध्ये मोजले. राजा बलीला समजले की भगवान विष्णू स्वतः त्याची परीक्षा घेत आहेत. 3रे पाऊल टाकण्यासाठी त्यांनी आपले डोके देवासमोर ठेवले. मग त्याने देवाला प्रार्थना केली की आता सर्व काही संपले आहे. हे प्रभू, कृपया माझी विनंती मान्य करा आणि माझ्याबरोबर पाताळात राहा. देवालाही भक्ताचे म्हणणे मान्य करावे लागले आणि विष्णूजी वैकुंठ सोडून अर्धोलोकात गेले. जेव्हा देवी लक्ष्मीला कळले तेव्हा ती एका गरीब स्त्रीच्या रूपात बालीमध्ये आली आणि राजा बलीला राखी बांधली. बली म्हणाला की माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. यावर लक्ष्मी तिच्या रूपात आली आणि म्हणाली की तुझ्याकडे प्रत्यक्ष श्री हरी आहे आणि मला तेच हवे आहे. यावर बलीने भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसोबत जाण्याची विनंती केली. मग निघताना भगवान विष्णूंनी राजा बलीला वर्षाकाठी 4 महिने पाताळात राहण्याचे वरदान दिले. हे 4 महिने चतुर्मास म्हणून ओळखले जातात. कथा कलियुगात हुमायून आणि कर्णावतीने रक्षाबंधन लोकप्रिय केले. मध्ययुगीन भारतात हा सण समाजाच्या प्रत्येक भागात साजरा केला जाऊ लागला. याचे श्रेय राणी कर्णावतीला जाते. त्यावेळी एकमेकांचे राज्य बळकवण्यासाठी सर्वत्र लढाई सुरू होती. महाराजांची विधवा राणी कर्णावती मेवाडच्या गादीवर बसली होती. गुजरातच्या सुलतान बहादूर शहा त्यांच्या राज्यावर डोळा ठेवून होता. तेव्हा राणीने हुमायूनला आपला भाऊ मानून राखी पाठवली. हुमायूनने कर्णावती राणीच्या
राज्याचे बहादूर शहापासून रक्षण केले आणि राखीचा मान राखला.